स्वतः सिंगल असताना समोरच्याला रिलेशनशिप ऍडवाइस दिलीस? हा, खूप दिलाय. खूप दिलाय. याला आता देत होतो एक ऍडवाइस. कसं कशा हिशोबाने? तो एकटा राहतो ना, इथे जॉब करतोय. सो मी आता मुंबईला राहतोय. तर मी सजेस्ट करत होतो त्याला की करून घे काही रिलेशन कलिग सोबत. ठीक राहील, थोडा एकटा राहतोय. कधी मित्रावर फ्रँक कॉल केलास का? खूप वेळा. काय बोललास, म्हणजे कसं होतं? मुलीच्या आवाजात बोललोय किंवा फेक हा, असा एखादा कोणता फ्रँक हा. फ्रँक कॉलचा किस्सा सांग. हा, आता रिसेंटली आमचं इंटरव्ह्यू चालू होतं इंटर्नशिपसाठी. तर सगळ्यांना टेलिफोनिक कॉल येत होता इंटरव्ह्यूसाठी. तर माझा नंबर झाल्यानंतर माझ्या फ्रेंडचा होता, बट तो त्यामध्ये ब्रेक होता, लंच ब्रेक. तर मी माझ्या फ्रेंडला अननोन नंबरना कॉल केला आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतला. तेव्हा त्याचे फर्स्ट रिएक्शन काय होते? तो इंटरव्ह्यू द्यायला लागला होता की हाय, माय नेम इज आदित्य राज, आय डिड दिस, आय डिड दॅट अँड ऑल. आणि त्यानंतर त्याला हसून बोललो का मी आहे. तर मग तो रागवला आणि त्यानंतर जेव्हा त्याला रिअल टेलिफोनिक कॉल आला, तर तो त्यांना बोलायला लागला की मी कसं ट्रस्ट करू तुमच्यावर, तुमचं नाव सांगा, लिग्निंग आयडी सांगा, हे सांगा ते. आणि त्यानंतर तो थोडासा मिसकम्युनिकेशन झालं त्यांच्याबद्दल आणि नंतर तो याच्यावर रागवला आणि थोडा सीन झालं. नंतर मग तो सॉरी बोलला. लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? बोथ डिपेंड ऑन सिच्युएशन. जर मला लव्ह झालं असेल तर लव्ह मॅरेज. सिंगल असण्याचा कोणता असा फायदा की जो रिलेशनशिप मध्ये असताना नाहीये? डोकं कमी खाणारे असतात. चिल मध्ये फिरू शकता तुम्ही. मुवमेंटवर बंदी नाहीये की तुम्ही कुठं गेला, काय केला, टाइम नाही द्यावा लागत. तर फ्रीडम असतो. जेव्हा खायचं तेव्हा खा, जेव्हा जायचं जा. कुठं जायचं, काय जायचं, तो स्वतःवर निर्णय असतो. तर कोणाचं मन ठेवायचं काम पडत नाही असं. कधी बेस्ट फ्रेंडवर क्रश आलाय का? बेस्ट फ्रेंडवर क्रश झालंय, 1-2 वेळा झालंय. म्हणजे कसा होता तो एक्सपिरियन्स मध्ये सांगशील? काय कसं झालं? खूप वेळा जर फिरत असाल, हे करत असाल तर काइंड ऑफ अट्रॅक्शन तर होतो थोडाफार. बट तो टाइमानुसार निघून जातो. खरं प्रेम एकदाच होतं का पुन्हा पुन्हा होतं? पुन्हा पुन्हा होतं. एकदा का होणार? अ, एकदा केलं आणि तिनं घोळ केला. त्यानंतर असं नाही ना की होणारच नाही, कोणीतरी भेटणार. खूप लोक भेटतात. परफेक्ट गर्लफ्रेंड फक्त आता रील्स मध्ये असतात तर रिअल लाईफ मध्ये पण आहे? रिअल लाईफ मध्ये पण आहे, आहे. पण 100% परफेक्ट कोणी नसतं. काही प्रॉब्लेम तर असतात. सिंगल लाईफ चांगली आहे का रिलेशनशिप? दोन्ही चांगले आहेत. ऐक, तू तर सिंगल आहेस, म्हणजे तुझ्यासाठी काय चांगलं आहे? सिंगल चांगलं आहे. सिंगल. आधी तुझी एक्स होते कोणते? 10th-11th ला होती. बरं, समज की तुझी एक्स परत तुझ्या माहिती का लाईफ मध्ये येण्याचा प्रयत्न करते, तर तुझं काय असेल म्हणणं? निघ आता, सुखाने जगू दे मला. तुझ्या एक्स साठी 2 शब्द प्रेमाने बोल. पुन्हा भेटू नको. तुझ्या एक्सला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि ते संपव. चल, ठीक आहे, धन्यवाद.